आज बनत आहे मुगाचे डोसे आणि चहा. मॉर्निंग वाजले आहे 7 आणि अभि झालाय रेडी. तर अभि नाश्ता करून जाईल है ना अभि. गुड मॉर्निंग गो. गुड मॉर्निंग. कनेक्शन वाला आलाय. फ्लॅट बेंच असतो ना, फ्लॅट बेंच असं, त्याच्यावरती चेस्ट प्रेस करायचं. हा 5-5 घेऊन 5-5 घे, जास्त वेट नको घेऊ. कम्फर्टेबल वेट आहे ना 5 बरोबर आहे तुझ्यासाठी. 5 जर कमी वाटेल तर वाढवू शकतो. इन्क्लाइन आणि डिक्लाइन. हा हा फ्लॅट घे, फ्लॅट घेऊ. फ्लॅट घे आणि ती मशीन आहे पेक फ्लॅट. हा ते 2 व्हेरिएशन झाले. 2-2 सेट कर, जास्त नको. 2-2 सेट. ओके, ते झालं चेस्ट. मग बॅक साठी ती लॅट पुल डाऊन मशीन आहे. हा ती वरून खाली घे. त्याचं वजन किती? त्याचं वजन नॉर्मल मॉडरेट ठेव. फर्स्ट सेकंड थर्ड इथून बघशील ना, जे 20 जायला पाहिजे तेवढं वेट ठेव. ओके, ते वेट टाक. थर्ड सेकंड थर्ड वरती ठेव. ते जास्त जर एकदमच लाईट वाटेल तर वाढवू शकतो. लॅट पुल डाऊन कर. त्यानंतर बेंट ओव्हर रो कर, कारण की तिकडे सिटेड रोईंग नाही ना. तर डंबेल घे आणि हे बेंट ओव्हर रो कर. अच्छा. ते झाले 2 बॅकचे व्हेरिएशन. 20-20 काम. त्यानंतर शोल्डर्स करायचे ओव्हर हेड. 5-5 10-10 5-5 चेस्टला 10 देऊ शकतेस. बघ वजन आता माहिती नाही केजी मध्ये की कसं. शोल्डर्स कर. शोल्डर नंतर 2.5 चा लॅटरल घे. लॅटरलचे 2 सेट, फ्रंटचे 2 सेट. ते झाले. त्यानंतर बायसेप्स. बायसेप्सचे 2 सेट, ट्रायसेप्स हा त्याचे 2 सेट. ओके, ते झालं. बस आजच्या दिवसाला. आणि श्रग लास्ट कर. बस झालं. तर रेडी झाली आहे जिम साठी. जिमला चालली. आज फर्स्ट डे आहे. पाया पडत होती, मला वाटलं बॉटल घ्यायला. गजब बेइज्जती है. तर आता ती तयार झाली. आता निघते जिमला. लेडीज टायमिंग 11 ते 4 की 5 आहे. त्यामध्ये करतात ते वर्कआउट. तर मग तिला पाठवतो आता वर्कआउटला. फर्स्ट डे आहे. तिला वर्कआउट सांगितलं आहे काय काय करायचं आहे ते. जवळच जिम आहे. काय जिमचं नाव काय? अनुयोग. अनुयोग जिम आहे, लोकल जिम. त्याच्यात वर्कआउट करायला जायला कधी. ओके, आता नेहा चालली, निघाली आता. बघा, पहिल्याच दिवशी नवीनच बॅग. वा, पहिल्या दिवशी नवीनच बॅग. नवीनच बॅग, नया जिम. वर्कआउट करून या चांगला. तिकडे बघूया. या वर्षात मी कधी अशी एकटी गेली नाही वर्कआउटला. आज पहिल्यांदा जाते जिम मध्ये. आता मी पोचते. ते म्हणजे जिम. मी आता वर्कआउटला आली आहे. तो वर्कआउट स्टार्ट केलं. ही जिम आहे आमची आणि हे मला हेल्प करतायत आज जे काय आहे ते. आता मी बॅग ते केलंय. आता माझं वर्कआउट झालं आहे. पहिल्यांदा मी केलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर आता घरी भेटूया. अभिचे एक्सप्रेशन घेऊया काय आहे ते. 1 तास पूर्ण गेला. अभि इथे काय करतोय बघा. कूलर साफसफाई करतोय. 1 महिना नाही झाला अजून. काय बोलायचंय तुला? तुझ्या बायकोने पहिल्यांदा एकटीने जाऊन वर्कआउट केलाय. चांगली गोष्ट आहे ना. इंडिपेंडेंट. एवढ्या वर्षात पहिल्यांदा मी जाऊन केलंय. निघाली. एसीतनं बाहेर आल्यावर खूप गरम होतं. सगळे मला विचारत होते बॅग घेऊन चाललेली तेव्हा. जिमला चालली अभि. एक दिवस कूलरचं पूर्ण हे केलं आहे. कूलर साफ करतोय अभि. स्वच्छ, एकदम स्वच्छता अभियान आहे. आणि मी सकाळी बनवलेले. तर आता मुगाचे डोसे बनवते. हे बघा, थोडं पीठ उरलेलं त्याचे मुगाचे डोसे बनवते. तर चला.
खूप गरम होत आहे. पटापट पटापट कामं आलो आहोत प्राईम मॉलला. मोबाईलचा जो प्रॉब्लेम होतोय तो ठीक करण्यासाठी सॅमसंग गॅलरीमध्ये अभिने बाईक पार्क केलेली आहे. पार्किंग पे अँड पार्किंग मध्ये आमचे 2 प्रॉब्लेम होत आहेत. एक तर अभिचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये डाटा ट्रान्सफर नाही होते लॅपटॉपमध्ये, आणि दुसरं आताच हा मोबाईल घेतला एप्रिलमध्ये अभिच्या बड्डेला. त्याच्यामध्ये काय येतंय अभि? हा काय येतंय मोबाईलला? प्रॉब्लेम काय होतोय? कोणत्या या ह्याला फॉग पकडतो हे आता पण ब्लर दिसतंय थोडं. हा. तर आता ते चेक करूया ते काय बोलतो. आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत होय ना. तर जाऊ सॅमसंग गॅलरी मध्ये. दरवाजा खुलेगा, खुल जा सेम सेम. आलो आहोत आम्ही मॉल मध्ये. तिकडे समोर इकडे हे बघा, इकडे जायचं आम्हाला. हा बघा मॉल. अगदी गॅलरी मध्ये आलोय पण बसायला सांगितलंय, तर बोलवतील ते एक एक करून. तर अभि बसलाय मस्त एसीच्या. वही बोलूं। अगर इशू आपको लग रहा है तो ठीक है, मैंने सबमिट कर दिया, तो मेरे को भी आगे टेक्निकल टीम से बात करना पड़ेगा, थोड़ा लंबा प्रोसेस है। क्योंकि क्या फायदा ही नहीं ना कि वो समझ रहा हूँ मैडम, इतना महंगा फोन दिया। हाँ, एक तो एक ही EMI गए और तो उनके नए- ये देखो ब्लर हो गया, ये देखो ब्लर हो गया। लास्ट में कितना ऊपर का है? उनको पूछा मैंने, ग्लास के पहले ये था, अभी देखो कैसे ऑटोमेटिक आ रहा है, नहीं कैमरे के अंदर आ रहा है। वो उसने चेक किया, उसने वो चेक किया क्या कैमरा के अंदर आ रहा है, और यहाँ पे भी आता है, ये देखो पीछे ना यहाँ पे भी आता है ये वाले पॉइंट, मैंने देखा क्योंकि उस दिन मैं पहुंच रहा था पीछे फोन दाखवला तर त्यांनी सांगितलंय की एक काहीतरी सॉफ्टवेअर करून दिलंय, काय प्रॉब्लेम झाला तर उद्या येऊन परत दाखव. आम्ही निघालेलो आहोत, आता बघूया. आता ते बोलले आहेत आम्ही पॉवर तर कमी करून घेतली आहे त्यांची, तर ती बोले की चालवून बघा, जर आलाच मध्ये प्रॉब्लेम तर नोट करा तो टायमिंग आणि त्यानुसार सांगा आम्हाला की असा असा प्रॉब्लेम आहे, मग आम्ही मोबाईल सबमिट करू. पार्किंग लॉट मध्ये आलोय. चलो आम्ही निघालोय, पुढचा प्लॅन माहिती नाही, बघूया. आणि